तर तिकडे मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी म्हणावा तसा पाऊस झालेला नाही। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ 80% पाऊस पडलेला आहे, तर खरीप हंगामाच्या पेरण्या या 78% पूर्ण झाल्यात। जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा रिमझिम पाऊस पडतोय आणि त्यामुळे खरीप हंगामाच्या पिकांना जीवदान मिळतंय। तरी जिल्ह्यामधील महत्त्वाच्या पाणी प्रकल्पांमध्ये अद्याप वाढ झालेली नाही। हिंगोली जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसत आहे, मात्र हिंगोली जिल्ह्यात सध्या म्हणावा तसा पाऊस बरसलेला दिसत नाहीये। आपण बघायला गेलं तर या पावसाचा परिणाम जो आहे ते थेट खरीप हंगामाच्या पिकावर होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये आता केवळ 78% पेरण्या पूर्ण झालेली आहेत। त्यामध्ये सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल यासारखे खरीप हंगामातील पिकाची पेरणी झालेली आहे। तर काही शेतकरी अजून सुद्धा पावसाची प्रतीक्षेत आहेत, त्या शेतकऱ्यांच्या अजून पेरण्या झालेल्या नाहीयेत। एकंदरीत बघायला गेलं तर पावसाचं प्रमाण यावर्षी फार कमी आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये केवळ ढगाळ वातावरण आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने जे पेरणी केलेले क्षेत्र आहे, सोयाबीन आहे, त्यावर रोगांचा प्रादुर्भाव देखील दिसून येत आहे। त्यामुळे शेतकरी जे आहे ते या संकटात सापडलेले आहे। आपण जर बघायला गेलं तर मागील वर्षी या तारखेला हिंगोली जिल्ह्यामध्ये 250 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती, तर सद्यस्थितीला हिंगोली जिल्ह्यामध्ये 105 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। एकंदरीत बघायला गेलं तर हवामान विभागाने हिंगोली जिल्ह्याला आजच्या तारखेला येलो अलर्ट जाहीर केलेला आहे। मात्र आज देखील हिंगोली जिल्ह्यामध्ये पाऊस बरसत नाहीये, केवळ ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे। यामुळे हिंगोली जिल्ह्यातील बरेच पाऊस पडला नसल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील जे नदी पात्र आहेत, धरणं आहेत, ते सुद्धा त्या पाणी पातळीत वाढ झालेली नाहीये। त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये पुढील काळामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे हिंगोलीकरांना अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा लागलेली आहे। समाधान कांबळे, एनडीटीव्ही मराठी, हिंगोली। पावसाअभावी शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट ओढावलेलं आहे। सुरुवातीला मे महिन्यामध्ये चांगला पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या। बीडच्या परळी अंबेजोगाई तालुक्यामधील शेतकऱ्यांनी पावसात पेरण्या केल्या, मात्र पुन्हा पाऊसच झाला नसल्यानं शेती पिकं आता धोक्यात आलेली आहेत। पाऊस पडला नसल्यामुळे अजूनही पिकांची ज्या प्रमाणावर वाढ व्हायला हवी होती ती झालेली नाही। परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलेलं आहे। या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी। अनेक ठिकाणी पाऊस होत असला तरी मराठवाड्यात विशेषतः बीड, लातूर जिल्ह्यामध्ये जो आहे तो पाऊस म्हणावा तसा झालेला नाही। सुरुवातीला पाऊस झाला आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र पेरण्या केल्या असल्या तरी जमिनी लगतच अजूनही पीक असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी दुमार पेरणी देखील शेतकऱ्यांनी केलेली आहे, तर अनेक शेतकऱ्यांवरती दुमार पेरणीचं संकट ओढवल्याचं पाहायला मिळतंय। महिनाभरापूर्वी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र अजूनही जमिनी लगतच पीक असल्याचं पाहायला मिळतंय। पाऊसच नसल्यामुळं म्हणावी अशी वाढ या पिकांची झालेली नाही। आपण शेतीची अवस्था पाहूयात। शेतीमध्ये जे आहे ते पूर्ण आता ओलावा जो आहे तो खाली गेलेला आहे। पूर्णतः जे आहे ती माती जी आहे ती पूर्ण सुकलेली पाहायला मिळते। ओली आता यात ओलावा काही नाही, कोरडी माती झालेली आहे। परिणामी शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकट ओढावलेलं आहे। सुरुवातीला पाऊस झाला, मात्र त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या देखील केल्या। असं असलं तरी उगवण क्षमता जी आहे म्हणावी अशी झाली नाही। परिणामी आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई आणि परळी या 2 तालुक्यामध्ये पाऊसच झाला नाही आणि त्यामुळे दुबार पेरणीचं संकट ओढावलेलं आहे। 70 ते 80% शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या असल्या तरी अनेकांना दुबार पेरणीचं संकट ओढावलंय, अनेकांनी तर पेरणीच केली नाही। त्यामुळं शेतकरी पुन्हा एकदा पावसाअभावी संकटात सापडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। विष्णू बुर्गे, एनडीटीव्ही मराठी, अंबेजोगाई, बीड। हे एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत रहा एनडीटीव्ही मराठी। हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी। जनता के पास सवाल ही सवाल है, जवाब ढूंढने को वो देखती है न्यूज और देखती है यहाँ तो सवालों का मायाजाल है। ऊपर से ये अलग फाइट है, कोई पूरा लेफ्ट तो कोई पूरा राइट है। बीच में मुद्दे के साथ कौन है, जनता को जवाब चाहिए। इसीलिए सवालों की परेड नहीं, मैं लाऊंगा खबरों की कचहरी। मैं शुभांकर मिश्रा, मेरे साथ देखिए कचहरी रात 8 बजे सिर्फ एनडीटीवी इंडिया पर।